देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केलाय। अनिल देशमुखांनी ट्विटरवर याविषयीची माहिती दिलेली आहे। तर सीबीआय कडून गुन्हा दाखल झाल्याने देशमुखांनी फडणवीसांवर टीका केली। जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यामुळेच हा गुन्हा आपल्यावर दाखल केल्याचा आरोप देशमुखांनी केलाय। तर फडणवीस कटकारस्थान करत असल्याचा आरोपही देशमुखांनी केलेला आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख ज्यांना ईडीने अटक केलेली होती, बरेच महिने ते जेलमध्ये होते आणि त्यानंतर जेलमधून बाहेर आल्यावर अनिल देशमुख हे वेगवेगळ्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करताना दिसतात आणि अशातच सीबीआयने त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे। हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून दिली आहे। त्याचबरोबर फडणवीसांवर निशाणाही साधलाय। जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं देशमुख म्हणाले। तर फडणवीस कटकारस्थान करत असल्याचा आरोपही देशमुखांनी केला। मी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यावर जळगावच्या प्रकरणामध्ये की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्याला अटक करा अशा पद्धतीने दबाव टाकला असा त्यांचा आरोप आहे। हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे। 3 वर्षापूर्वी त्यांनीच अशा पद्धतीचा माझ्यावर खोटा आरोप केला होता आणि आता हे नवीन पुन्हा सीबीआयच्या माध्यमातून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। ठीक आहे, कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल, याची चौकशी होईल, त्याला सामोरे आम्ही जाऊ। तुम्हीच तुमच्यावर गुन्हा असेल तर तुम्हाला जजची नियुक्तीपत्र कोणी देणार आहे का? आणि मग जगामध्ये महात्मा गांधींनंतर असा एक गुन्हेगार दाखवा जगामध्ये की जो आपला गुन्हा मान्य करतो। आणि म्हणून जेव्हा तुमची चौकशी होते तेव्हा ते चौकशी मध्ये जर तुम्ही निर्दोष असाल, तुम्ही जे काही चौकशी करणारे लोक जो आरोप करताय त्या आरोपाच्या संदर्भात तुम्ही योग्य पुरावे द्याल तर मला वाटतं की तुम्ही निर्दोष ठराल ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।